हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट अशी केकची रेसिपी पाहणार आहोत। टूटी फ्रुटीचा केक आपण या ठिकाणी बनवणार आहोत। अगदी मस्त बनतो। रव्याचा केक बनवायचा आहे आपल्याला। त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा हा मेजरमेंट कप घेतलेला आहे। तुम्ही कोणतीही एक पर्टिक्युलर वाटी घ्या तुमच्याकडे जर हा मेजरमेंट कप नसेल तर, कारण त्या वाटीनेच किंवा त्या मेजरमेंट कपनेच आपल्याला पुढे सगळं माप घ्यायचं आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक वाटी भरून म्हणजे हा एक कप भरून रवा घेतलेला आहे। आपण या ठिकाणी बारीकवाला रवा घेतलेला आहे। केक बनवताना कधीही बारीक रवा घ्यायचा। त्यानंतर आपण पाव वाटी इतका मैदा यामध्ये घेतलेला आहे। यामध्ये पूर्ण एक वाटीभर इतकी आपण पिठी साखर टाकणार आहोत। आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे। साधारणतः पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त दही आणि पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त दूध आपण यामध्ये टाकलेलं आहे। दोन्ही रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर साधारणतः 5 ते 6 चमचे म्हणजेच पाव वाटी इतकं आपल्याला तेल यामध्ये घ्यायचं आहे। कोणतेही व्हेजिटेबल ऑइल तुम्ही घेऊ शकता। आता हे बॅटर आपल्याला खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत बॅटरमध्ये। थोडंसं आवश्यकता असेल तर दूध यामध्ये अजून आपण ॲड करणार आहोत। आपण पुन्हा पाव वाटीपेक्षा थोडं कमी दूध यामध्ये ॲड केलेलं आहे। छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। केकचं बॅटर मिक्स करताना ना ते एकाच बाजूने मिक्स करत राहायचं किंवा कट अँड फोल्ड मेथडमध्ये मिक्स करायचं। इथे बॅटर मिक्स करून झालं आहे। आपण त्याला 15 मिनटं तसंच ठेवून देणार आहोत मुरायला। त्यानंतर आपण इथे आता एक पातेलं घेतलं आहे। त्या पातेल्यामध्ये अशा पद्धतीची जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती आता एक झाकण ठेवायचं आहे। अगदी व्यवस्थित बसेल असं झाकण यावरती ठेवायचं आहे। एक वजन ठेवायचं आहे आणि हे आता आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण ओव्हन प्रीहीट करून घेतो त्या पद्धतीने। पातेलं मस्त असं गरम होतंय तोपर्यंत आता इथे आपण एक कुकरचं भांडं घेतलंय। कुकरच्या भांड्यामध्ये तेल आणि तूप दोन्हीही मिक्स केलेलं आहे आणि ते कुकरच्या भांड्याला अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने लावायचं आहे। कडा असतील ज्या भांड्याच्या त्याला सुद्धा अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। जेव्हा आपण बॅटर भिजायला ठेवतो तेव्हाच हे सगळे प्रिपरेशन करून घ्यायचे म्हणजे अगदी सोपं पडतं। इथे तुम्ही पाहू शकता भांड्याला व्यवस्थित तेल तूप आपण लावून घेतलेलं आहे। साधारणतः 15 मिनिटांनंतर इथे आपण पाहू शकतो केकचं बॅटर अगदी मस्त असं घट्ट झालंय। रव्यामध्ये दूध दही अगदी छान असं मुरलेलं आहे। घट्ट झालंय हे बॅटर आता ह्या स्टेजला आपण यामध्ये टूटी फ्रुटी टाकणार आहोत। कितीही प्रमाणात टूटी फ्रुटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये टाकू शकता। इथे जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स हवे असतील तर ड्रायफ्रुट्स सुद्धा तुम्ही टाकू शकता। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण थोडंसं दूध टाकून बॅटर थोडंसं पातळ करून घेणार आहोत, कारण घट्ट बॅटर झालंय। मस्त असं रव्याने दूध सोकून घेतलंय त्याच्यामुळे अगदी घट्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं दूध ॲड केलंय आणि रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित मिक्स केलं बॅटर की यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा इतकी बेकिंग पावडर आणि अर्धा छोटा चमचा इतका सोडा वापरायचा आहे। आणि आता बेकिंग पावडर आणि सोडा वापरल्यानंतर मात्र बॅटर जास्त मिक्स नाही करायचं आहे। 1-2 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कट अँड फोल्ड मेथडमध्ये आणि मग व्यवस्थित ते आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे। आता ह्याचा आपल्याला केक बनवून घ्यायचा आहे। इथे बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आता जे कुकरचं भांडं आहे त्याला आपण तेल आणि तूप लावून घेतलेलं त्यामध्ये हे बॅटर ओतायचं आहे। हे भांडं व्यवस्थित टॅप करून घ्यायचं म्हणजे जे बॅटर आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल आणि मध्ये कुठे केकला बबल्स येणार नाहीत। आता आपलं पातेलं सुद्धा अगदी मस्त असं प्रीहीट झालेलं आहे। गरम असतं यावरचं झाकण, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक कपड्याच्या साहाय्याने काढा। आता आपला केक आपण यामध्ये ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून आजूबाजूने हवा कुठून जाणार नाही आणि त्यानंतर त्यावरती काहीतरी वजन ठेवायचं आहे
आता 10 मिनटं मोठ्या गॅसवरती पहिल्यांदा केक शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मग केक शिजवून घ्यायचा 10-15 मिनटं आणि मग त्याच्यानंतर 5 मिनटं लो फ्लेमवरती केक ठेवायचा आहे आणि मग तुम्ही पाहू शकता साधारणतः 25-1 मिनटामध्ये केक आपला बनवून तयार असतो। चाकू घालून केक एकदा चेक करायचा, अशा पद्धतीने चाकू क्लीन आला की समजायचं केक आतून सुद्धा शिजलेला आहे अगदी व्यवस्थित असा। आता हा केक आपण बाहेर काढून ठेवणार आहोत, थंड व्हायला ठेवायचा 10 ते 15 मिनटं केक। 10-15 मिनटं केक थंड करून झाला की अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्यात। केक थंड झाला कीच तो आपल्याला डिमोल्ड करायचा, म्हणजे तो तुटत नाही। त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हा केक आता काढून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा रव्याचा केक बनवून तयार आहे। हा रव्याचा केक ना खायला खूप भारी लागतो आणि 4-5 दिवस अगदी आरामात टिकतो। रोज तुम्ही थोडा थोडा खालात, हा जितका शिळा होत जातो तितका अजून जास्त छान लागतो। रव्याचा किंवा टूटी फ्रूटी केक बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे असं तुम्ही म्हणू शकता। खूप इन्स्टंट पद्धतीने आणि कमी तामझाममध्ये हा केक बनतो, खायला तितकाच अप्रतिम लागतो। खूप सोपी अशी रव्याच्या केकची रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।